नमस्कार मंडळी. मला एक साधारणपणे नेहमी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे आत्ता मार्केट गुंतवणूक करण्यासाठी चांगलं आहे का? बऱ्याच जणांना विचारायचं असतं आता इथून पुढे वाढेल का? किंवा बऱ्याच जणांना विचारायचं असतं आता बरंच पडलं आहे, आता मी अजून जाऊ इन्व्हेस्ट करू की आणखीन पडणार आहे? तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे का, अंडर व्हॅल्यूड आहे का किंवा फेअरली व्हॅल्यूड आहे का, हा खरं तर त्यांचा प्रश्न असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचंच उत्तर मिळवणार आहोत. आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ओळखायचं की मार्केट आता ओव्हरहीट झालं आहे, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड झालं आहे, की अजून मार्केटला ग्रोथसाठी बऱ्यापैकी स्कोप दिसतोय आणि आपण आता इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे, तर हे आपण तर बघणार आहोत. याच्यासाठी मी तुम्हाला स्पेसिफिक पॉईंट सांगणार आहे की आपण कसं बघायचं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कुणी त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट करायची, कशी करायची. मार्केट ओव्हर व्हॅल्यूड असेल तेव्हा काय करायचं, अंडर व्हॅल्यूड असेल तेव्हा काय करायचं, फेअरली व्हॅल्यूड असेल तेव्हा काय करायचं. चला तर मग सुरुवात करूया. मार्केट व्हॅल्युएशन ओळखण्यासाठी कॉमनली वापरला जाणारा फॅक्टर आहे पीई रेशिओ. तो स्टॉकसाठी पण वापरता येतो. पीई रेशिओ म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशिओ. अर्निंग म्हणजे मिळकत, स्टॉक मार्केट आपल्याला किती कमवून देत आहे प्रॉफिट्समध्ये, अर्निंग्स, आणि प्राईस म्हणजे त्याच्यासाठी आपण किती पैसे देतो आहे. जर अर्निंग्स चांगले असतील तर आपण त्यासाठी चांगले पैसे देऊ शकतो, आणि जर अर्निंग्स कमी असतील पण आपण प्राईस जास्त देतो आहे तर पी रेशो वाढत जातो. सो जो रेशो वाढतो आहे, पी रेशो खूप जास्त असेल तर मार्केट महाग आहे असं समजू शकतो. एक साधारण थंब रूल जो आहे तो आहे 25चा. म्हणजे पी रेशो 25पर्यंत असेल तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे, पण त्याच्यावर गेलं तर मार्केटमध्ये आपण किमतीच्या, मिळकतीच्या पेक्षा जास्त किंमत देतो आहोत, अर्निंगपेक्षा जास्त प्राईस देतो आहोत असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून पी रेशो 25च्या खाली पाहिजे. पी रेशोबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ केलेला, त्याची लिंक मी इथे देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ही बघू शकता. पण आत्तापुरता एवढं लक्षात घेऊया की पी रेशो अबाव 25 इज इंडिकेटिंग की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. ठीक आहे, ते कुठे बघायचं? चला तर मग मी तुम्हाला स्क्रीनवर सांगतो. हे बघा, इथे आपण स्क्रीनर साईटवर आलेलो आहे. मी निफ्टी 50 सर्च केलं आणि इथे आपल्याला पी रेशो दिसतोय 23.5. आपल्या रूलनुसार 25पेक्षा कमी आहे, म्हणजेच काय की ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे, पण जवळपास गेलेला आहे. बघा, 25च्या जवळपास गेलेला आहे. आता गेल्या आठवड्यात मार्केट बऱ्यापैकी पडलं आहे आणि त्याच्यामुळे हा इम्प्रूव्ह पण झालेला आपल्याला दिसतोय. जर इथेच तुम्ही खाली बघितलं तर चार्ट दिसतो. चार्टमध्ये मी पी रेशो चार्ट मांडतो आणि 1 इयरचा हा पी रेशो चार्ट आपल्याला दिसतोय बघा. आणि याचा जो मीडियन इंडेक्स आहे, म्हणजे गेल्या वर्षभराचा जर मध्य काढला तर तो मध्य आपल्याला 22.7 दाखवतो मीडियन इंडेक्स, आणि सध्याचा 23.3 आहे. सो मध्याच्या जेवढं जवळ आहे तेवढा तो बरोबर आहे असं आपण समजू शकतो. आणि हा आता तसाच आपल्याला दिसत आहे. प्लस हा 25पेक्षा कमी आहे, म्हणजेच हा सध्या दाखवतोय की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे, पण ओव्हर व्हॅल्यूडच्या जवळपास पोचलं आहे. ओके, काही महिन्यांपूर्वी जर तुम्ही बघितलं असेल, काही इनफॅक्ट दिवसांपूर्वी 26 सप्टेंबरला हे 24.4 होता, ऑलमोस्ट 25ला पोचलाच होता, आणि नंतर हा फॉल आलेला आहे गेल्या आठवड्याभरामध्ये. तर त्यामुळे हा पी रेशो करेक्ट झाला आहे असं आपल्याला दिसतंय. दुसरा पॅरामीटर जो आपण बघतो तो आहे बफेट इंडिकेटर, आणि हा जगभर वापरला जातो. वॉरन बफे यांचा हा इंडिकेटर आहे, आणि वॉरन बफे हा रूल लावतात समजण्यासाठी की मार्केट इन्व्हेस्ट करण्यायोग्य आहे की नाही आहे. आणि तो फार लॉजिकल आहे, मला तो फार पटतो. तो असा आहे की रेशिओ ऑफ टोटल मार्केट कॅप, म्हणजे जे आपण इंडेक्समध्ये आपण बघतोय, जसं आता आपण निफ्टी 50 बघितलं तर निफ्टी 50मधल्या 50 कंपन्यांचा मिळून जो मार्केट कॅपिटलायझेशन येईल त्याचा त्या देशाच्या GDP बरोबर रेशिओ काढा. म्हणजेच काय, जर फक्त शेअर मार्केट वाढत आहे आणि देशाची ग्रोथ होत नाही आहे, इकॉनॉमीची ग्रोथ होत नाही आहे, तर त्यात एक डाऊट असू शकतो की हा बबल आहे किंवा हा फुगवटा आहे जो फुटणार आहे. आणि म्हणून हा रेशो वॉरन बफे वापरतात. त्याचं भारतीय मार्केटसाठी वापरताना थोडंसं त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तो आपण कसा बघायचा ते पण सांगतो. जेव्हा आपण हा रेशो काढतो, मार्केट कॅप टू GDP रेशो काढतो, तो जर 100%पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. मार्केटला जास्त आता लोक भाव देत आहेत, जे कधीही पडू शकतं. ओके, सो ओव्हर व्हॅल्यूड कुठली गोष्ट असली तर कधीतरी ती पुन्हा त्याच्या मूळ किमतीला येणारच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच मार्केट पडू शकतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका साईटवर जायचं आहे. gurufocus.com नावाच्या साईटवर मला हा इंडिकेटर मिळाला आहे, बफेट इंडिकेटर. आणि याच्यामध्ये हा डेली अपडेट होत असतो. उदाहरणार्थ आज मी व्हिडिओ बनवतो आहे, 7 ऑक्टोबरला हा व्हिडिओ आपला बनतो आहे, तर आजचा डेटा आपल्याला इथे दिसतो आहे. आणि
ओरिजिनल बफेट इंडिकेटर जो आहे तो सांगतोय की मार्केट मॉडेस्टली ओव्हरव्हॅल्यूड, स्लाइडली ओव्हरव्हॅल्यूड झालेला आहे याच्यामध्ये, आणि 107% हा दाखवतोय. मी जसं म्हटलं 100%पेक्षा जास्त असेल तर तो ओव्हरव्हॅल्यूड आहे. आणि जेव्हा त्याला आपण थोडंसं मॉडिफाईड करतो, त्या मॉडिफाईड जो रेशिओ आहे त्याच्यामध्ये आपण GDP प्लस सेंट्रल बँकच्या असेट्स पण कन्सिडर करतो, आणि ते जरी केलं तर त्याच्यानुसार जरी कॅल्क्युलेशन केलं तरीसुद्धा हा ओव्हरव्हॅल्यूडच दाखवतो आहे, कारण हा 97.45% दाखवतोय. पण जेव्हा आपण मॉडिफाय करतो तेव्हा 100%च्या ऐवजी 90% हा थ्रेशोल्ड पकडला जातो. 90%च्या वरती हा महाग समजला जातो. ओके, त्याचं टेबल पण त्यांनी इथे दिलेलं आहे. ते टेबल आपण एकदा क्विकली बघूया. हे बघा, हे आहे ओरिजिनल रेशिओचं. ओरिजिनल रेशिओमध्ये 101 पासून 120% पर्यंत मॉडेस्टली ओव्हरव्हॅल्यूड, आणि 120%पेक्षा जास्त गेलं तर खूपच ओव्हरव्हॅल्यूड आहे असं समजू शकतो. जर रिवाइज्ड फॉर्म्युला बघितला त्याच्यामध्ये 91% पासून ते 107% पर्यंत मार्केट मॉडेस्टली ओव्हरव्हॅल्यूड आहे. सो बफेट इंडिकेटर सांगतोय सध्या भारतीय मार्केट निफ्टी जे आहे ते ओव्हरव्हॅल्यूड दिसतंय, महाग दिसतंय. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आता जाऊया तिसऱ्या पॅरामीटरकडे. आपण कुठल्याही एका पॅरामीटरवर भरोसा नाही ठेवणार आहोत, तर आपण आणखीन पॅरामीटर बघून मग त्याच्यानुसार निर्णय घेणार आहोत. चला तर मग तिसऱ्या पॅरामीटरकडे जाऊया. तिसरा पॅरामीटर जो आपण बघत आहोत तो आहे FII अँड DII इन्फ्लोज. म्हणजेच काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे मार्केटमध्ये किती पैसा आणतायत, किती पैसा गुंतवत आहेत. फॉरेन म्हणजे बाहेरून येणारा पैसा, ज्या मोठ्या संस्था, मोठ्या इन्व्हेस्टर्स असतात ते जे पैसा घेऊन येतात, आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँका किंवा LIC सारखे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये पैसा आणतात. तर डोमेस्टिक आणि फायनान्शियल फॉरेन इन्स्टिट्यूट्स काय करतायत, आता हे आपण का ट्रॅक करावं माहिती आहे. हा जो पैसा असतो FII आणि DIIsमधून येणारा, याला स्मार्ट मनी म्हणतात. तो नुसता पैसा नाही आहे, तर तो स्मार्ट पैसा आहे. कारण ह्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवतात, तर ते खूप अभ्यास करून गुंतवतात. त्यांच्याकडे प्रचंड मोठी फौज असते ॲनालिस्टची, इकॉनॉमिस्टची, जगभरामध्ये काय चाललं आहे, कुठलं मार्केट चांगलं आहे सध्या, याचा पूर्ण अभ्यास करून मग ते पैसे गुंतवतात, म्हणून त्याला स्मार्ट मनी म्हणतात. सो जर FII गुंतवत आहेत याचा अर्थ त्यांना असं वाटतंय की या मार्केटला अजून ओव्हर व्हॅल्यू झालेलं नाही, या मार्केटला ग्रोथचा चान्स आहे, आणि म्हणून FIIचा फ्लो येतो. ओके, सिमिलरली DIIचा फ्लो पण येतो. जर या दोघांना वाटलं की फ्युचर चांगलं आहे, मार्केटला ग्रोथ अजून चांगली मिळू शकते, अर्निंग्स जास्त चांगल्या वाढू शकतात अजून, याचा अर्थ या प्राईसला आपण ते घेऊ शकतो, आणि म्हणून ते पैसा आणतात. बरोबर. आता जसा FIIचा पैसा यायला लागतो तशी डिमांड वाढते तशी प्राईस वाढते, आणि म्हणून FIIचा पैसा जर सतत येत राहिला, कंटिन्युअस काही काळापर्यंत येत राहिला, तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड व्हायला पण सुरू होतं. त्याचा पण डेटा आपण बघूया म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल. ओके, त्याचा डेटा जो आहे तो मला एका साईटवर मिळालेला आहे, त्याचं नाव stockage.com, आणि इथे बघा आपल्याला हा FIIचा डेटा दिसतोय. हा मंथली डेटा आहे, आणि रिसेंट डेटा जर तुम्ही बघितलं ऑक्टोबरमध्ये हे लाल दिसते, 39,000 करोड रुपये काढून घेतलेले आहेत FIIsने. ओके, सो या गेल्या 7 दिवसांमध्ये FIIsने पैसा काढून घेतलेला आहे. पण रँडमली जर तुम्ही बघितलं या वर्षभरामध्ये FIIs मधून पैसे बऱ्यापैकी काढून घेते आहे. आणि तोच डेटा जर आपण DIIचा बघितला, जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा बघितला, तर तो ऑल ग्रीन दिसतोय, कारण ते भरपूर पैसा पंप करत आहेत मार्केटमध्ये. कारण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सना वाटतंय की मार्केटला अजून वाढण्याचा स्कोप आहे, भरपूर चांगल्या प्रमाणात मार्केट वाढेल, फ्युचरबद्दल कॉन्फिडंट आहेत, म्हणून इन्व्हेस्ट करतायत. आता दोघांची दोन वेगळी मतं दिसली बघा आपल्याला. FIIचा पैसा आहे तो ते काढून घेत आहेत, आणि DIIचा पैसा आहे तो आणखीन इन्व्हेस्ट करतात. मग याच्यातून अर्थ काय लावायचा, तर स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ न लावता FIIs पैसा का काढून घेते आहे ते बघायला लागेल. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की सध्या चायनीज मार्केट जे आहे ते आता खूप स्वस्त आहे, कारण ते बरेच गेल्या वर्षभर 2 वर्षभर ते बऱ्यापैकी डाऊन होतं, आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सने चायनामधून पैसे काढून भारत, इंडोनेशियासारख्या देशांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू केलेलं. पण आता चायना मार्केट पुन्हा नव्याने ग्रो व्हायला लागलेलं आहे, पुन्हा इकॉनॉमी ग्रो होते, आणि त्याच्यामुळे भारतातल्या सध्याच्या मार्केटपेक्षा ते मार्केट त्यांना स्वस्त किंवा अंडर व्हॅल्यूड वाटते, म्हणून ते तिथे गेलेत. दॅट डझंट मीन की भारताचं मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालं आहे.
त्यांना एक चांगला अल्टरनेटिव्ह मिळाला, एक चांगला पर्याय मिळाला, म्हणून त्यांनी पैसा काढून घेतला आणि तिथे गेलेले आहेत. ओके, सो DIचा डेटा जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येतं आहे की मार्केटमध्ये अजून पण त्यांना पोटेन्शियल दिसतं आहे, कॉन्फिडन्स आहे, म्हणून ते पैसे गुंतवत आहेत. आणि आता आपण जाऊया चौथ्या पॅरामीटरकडे, तो पण फार इंटरेस्टिंग आहे. चौथा पॅरामीटर आहे सर्ज इन IPO इन्व्हेस्टमेंट्स. भरपूर मोठ्या प्रमाणात IPOज येत आहेत आणि खूप त्याला व्हॅल्युएशन मिळत आहे. याचा अर्थ मार्केट ओव्हरहीट झालेलं आहे, ओव्हर व्हॅल्यू झालेलं आहे आणि आत्ता इन्व्हेस्टर्सना बऱ्यापैकी सगळंच ग्रीन दिसतंय, सगळंच चांगलं, सगळंच वाढेल असं दिसतंय. याचा अर्थ कुठेतरी बुडबुडा तयार होतो आहे, याचा अर्थ कुठेतरी फुगवटा तयार होतो आहे. ओके, सो जर तुम्ही बघितलं गेल्या वर्षामध्ये, फायनान्शियल इयरमध्ये 63 IPOज आले आणि त्याच्यामध्ये भरपूर ओव्हरसबस्क्राईब्ड होते. अनेक मोठे IPOज येत आहेत. बजाज हाऊसिंगचा एक मोठा IPO आला, त्याच्यानंतर ह्युंडाईचा एक प्रचंड मोठा 25,000 करोडचा IPO येतो आहे, स्विग्गीचा 10,000 करोडचा IPO येतो आहे, इतर अनेक IPO येत आहेत. तुम्ही आणखीन एक किस्सा ऐकला असेल की कोणीतरी एका होंडाच्या शोरूमने 12 करोडचा IPO रिलीज केला आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना 400 करोड रुपये मिळाले, म्हणजे तेवढं सबस्क्राईब झालं. तर ओव्हरऑल बघितलं तर IPO मार्केटमध्ये सध्या भरपूर मजा चाललेली आहे, भरपूर ग्रोथ दिसते आहे. याचाच अर्थ मार्केट ओव्हर व्हॅल्यूकडे चाललेलं आहे. खूप जास्त IPO ॲक्टिव्हिटी व्हायला लागली तर समजून जा की आता मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालेलं आहे. तर आपण 4 पॅरामीटर बघितले बघा. पहिला पॅरामीटर आपण बघितला PE रेशोचा, जो आपल्याला सांगतो की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे. दुसरा पॅरामीटर आपण बघितला बफेट इंडिकेटरचा, जो आपल्याला सांगतो की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. तिसरा पॅरामीटर पुन्हा आपण बघितला, त्याच्यामध्ये FIs आणि DIs इन्व्हेस्टमेंट, ते पण सांगते FIs वेगळ्या कारणासाठी पैसे काढून घेते, याचा अर्थ मार्केट अजून ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे. आणि चौथा कारण आपण बघितलं IPOचं, ते आपल्याला सांगते की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजे 4 पैकी 2 पॅरामीटर सांगतायत ओव्हर व्हॅल्यूड आहे, 2 सांगतायत ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे. तर आपण याचा अर्थ कसा लावणार? बेसिकली जर तुम्ही बघितलं बफेट इंडिकेटर हा आहे वर्ल्ड वाईड वापरला जाणारा इंडिकेटर आहे आणि या 4 पॅरामीटर आपण जे बघितले त्याच्यात सगळ्यात प्रूव्हन कुठला असेल तर तो बफेट इंडिकेटर आहे. सो ह्या केसमध्ये विल गो विथ बफेट इंडिकेटर आणि तो आपल्याला काय सांगतोय? मार्केट सध्या ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर तुम्हाला लक्षात आलं सध्या मार्केट कसं आहे? ओव्हर व्हॅल्यूड आहे. ते कसं ओळखायचं ते पण मी आता तुम्हाला सांगितलं. अंडर व्हॅल्यूड कधी, ओव्हर व्हॅल्यूड कधी आणि फेअरली व्हॅल्यूड कधी, ते पण आपण बघितलं. तर या सगळ्याचा एक इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काय फायदा किंवा आपण कसा विचार करावा? ओव्हर व्हॅल्यूड आहे तर इन्व्हेस्ट करावं की नाही करावं? कधी करावं इन्व्हेस्टमेंट? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. बट बिफोर दॅट तुम्हाला माझा हा ॲनालिसिस आवडला का? हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला का? जर ठरला असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला जरूर क्लिक करा आणि कमेंट्स पण सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, नेमकं काय आवडलं, तुम्ही कसा ॲनालिसिस करता आणि असे आणखी कोणते विषय तुम्हाला शिकायला आवडतील ते मला जरूर सांगा. चला तर मग आता आपण बघूया की ॲज अ इन्व्हेस्टर आपण काय करू शकतो. पहिली गोष्ट, जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला ओव्हर व्हॅल्यूड मार्केटमध्ये जाण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण ते मार्केट पडू शकतं, लवकरच पडू शकतं. हा त्यातला पहिला कन्क्ल्युजन आहे. सो जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर असाल तर काही फार मोठी गुंतवणूक त्याच्यात करायला जाऊ नका. ओके, जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला या मार्केटच्या मुवमेंटचा खरंच काही विचार करण्याची गरज नाही आहे. त्याचं कारण आहे की मार्केट आहे ते मूव्ह होतच राहणार आहे. कधी अंडर व्हॅल्यूड, कधी ओव्हर व्हॅल्यूड, कधी फेअरली व्हॅल्यूड, हे याला म्हणतात मार्केट सायकल्स. हे होतच राहणार आहे. ओके, म्हणून SIP जे आहे ते कन्सिस्टंटली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला का सुचवते? कारण कुठल्याही टाईपच्या मार्केटमध्ये गुंतवणूक करत राहा, शेवटी तुम्हाला ॲव्हरेज आउट होऊन फायदा मिळेल. मार्केट कुठेही गेलं, किती वर गेलं, किती खाली गेलं, तरी शेवटी ते मध्याकडे जातच. त्याला मीन रिव्हर्जन म्हणतात आणि हा मार्केटचा स्वभाव आहे. तो ते कितीही कधीही कुठे गुंतवणूक करा, जर तुम्ही लाँग टर्म करताय, सातत्याने करताय, तर तुम्हाला मार्केटची चिंता करण्याची गरज नाही आहे. ओके, पण त्यातल्या त्यात अजून तुम्हाला जर ॲक्युरसी पाहिजे असेल तर जेव्हा मार्केट ओव्हर व्हॅल्यूड दिसतंय, इक्विटी मार्केट ओव्हर व्हॅल्यूड दिसतंय, त्यावेळेला तुम्ही इतर इन्व्हेस्टमेंटकडे तुमचे पैसे वळवू शकता. उदाहरणार्थ बॉन्ड्स, गोल्ड, आणि तुमचा एक पोर्टफोलिओ त्याच्यामुळे चांगला तयार होईल. ठीक आहे, पुन्हा मार्केट अंडर व्हॅल्यू होईल किंवा फेअरली व्हॅल्यू होईल तेव्हा पुन्हा तुमची गुंतवणूक सुरू करा. सो 2 पर्याय आहेत तुमच्याकडे. जर तुम्हाला ओव्हर व्हॅल्यूड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, लाँग टर्मसाठी करताय तर SIP करा. फंडामेंटली चांगले स्टॉक्स जे आहेत
घेत राहा, कारण ते स्टॉक्स मार्केट सायकलनुसार ॲडजस्ट होणार आणि अल्टिमेटली तुम्हाला चांगले रिटर्न्स त्याच्यात मिळणार. हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय, तात्पुरता मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे थांबवा जर ओव्हरव्हॅल्यूड दिसलं तर, आणि त्याऐवजी इतर इन्व्हेस्टमेंट जसे की बॉन्ड्स असतील, FDs असेल किंवा गोल्ड असेल त्याच्याकडे पैसे पार्क करा, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल एक चांगला पोर्टफोलिओ बनवता येईल. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मार्केट सायकलचा फायदा घ्या आणि तुमची इन्व्हेस्टमेंट इम्प्रूव्ह करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा. नेटबेटचा व्हॉट्सॲप चॅनल आहे, त्याची लिंक मी खाली देतो आहे. त्या चॅनलवर आम्ही असे अनेक विषय मांडत असतो ज्याच्यामध्ये बिझनेस, मॅनेजमेंट, फायनान्स, पर्सनल डेव्हलपमेंट अशा अनेक विषयांचं कंटेंट असतं, लेख असतात, व्हिडिओज असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात. तर खाली दिलेली लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि जरूर आमच्या व्हॉट्सॲप चॅनलमध्ये या. धन्यवाद.